बोला घाणेकर बोला. घाणेकर. ऐकू येतोय का आवाज? हो आवाज ऐकू येतोय. बोला बोला बोला. हा. भगवद्गीतेतला 15वा जो अध्याय आहे हो पुरुषोत्तम हो योग, हो हो. त्यात पण मला वाटतं असंच सांगितलेलं आहे ना? जवळपास थोडंफार. जवळपास आहे. पुढे पुढे जाय ना, पुढे आपण जेव्हा तिसरी वल्ली घेऊ ना, त्याचा जो हा पहिला श्लोक आहे, तो पहिला हा श्लोक भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातल्या ऊर्ध्व मूल अध शाखम अशाच अर्थाचा असा श्लोक आहे. आणि त्यामध्ये त्यांनी 15व्या अध्यायाचं प्रत्यक्ष जास्त विस्ताराने सांगितलंय. मी थोडक्यात सांगतो की 15व्या अध्यायातले जे सिद्धांत आहेत तेच सिद्धांत आता इथे मांडायला सुरुवात केलेली आहे. हा. आणि जेव्हा तिसरी वल्ली सुरू होईल त्यावेळेस प्रत्यक्ष 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून त्यांनी घेतलेलं आहे. तेव्हा जास्त विस्ताराने तिथे सांगितलंय. हा, ठीक आहे, ठीक हा आहे. ठीक. ठीक आहे. हो. चला आशीर्वाद आहे, स्वामी कृपा. बोला. नमस्कार पुढचे का. बोला. नमस्कार. हा बोला. काळे साहेब बोला. हा, अभ्यास करायला भरपूर आहे. भरपूर आहे भरपूर आहे, प्रश्नच नाही आहे. म्हणजे उपनिषद जे आहे ना ते येस म्हणजे काय की महासागर आहे ज्ञानाचा. उपनिषद येस हे वेदातला ज्ञानाचा अर्क काढलाय, त्याच्यातही पुन्हा त्यांनी अर्क काढलाय. म्हणजे तो तर वेद हे तर फार महासागर आहे. परंतु वेदामध्ये ब्राह्मण आणि उपनिषद हे दोन जे आहेत ना, तर ब्राह्मण हे उपनिषद वाईज म्हणजे प्रत्येक प्रत्येक वेदाच्या अनुसार ब्राह्मण आहेत. तर ब्राह्मण ग्रंथ हे त्यातला ज्ञानाचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर अरण्यात बसून जेव्हा ऋषीमुनींनी वेदावरचं चिंतन केलं तेव्हा त्यांच्या श्रवणामध्ये जे वेद आले म्हणून त्याला श्रुती म्हटलेलं आहे. तर त्या श्रवणामधले जे वेद आले ते त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये आले आणि मग त्यांच्या मुखातून हे अपौरुषीय अवस्थेमध्ये जे बाहेर जे ज्ञान आलं त्यालाच आपण उपनिषद म्हणतो. म्हणून त्याला श्रुती म्हटलेलं आहे आणि उपनिषद म्हटलंय, कारण तो भगवंताच्या समीप बसून ते जे बाहेर त्यांचं ज्ञान त्यांच्या मुखातून आलं. आणि ते विलक्षण आहे ज्ञान. म्हणजे याला म्हणजे त्याला काही मर्यादा नाहीये, निस्सीम आहे अगदी. आपल्याला जेवढं घेता येईल तेवढं आपण घ्यावं. हा या चालेल. पण एक लक्षात आलं हा की हा. स्वामी जे सांगतायत ते हो आणि हे याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. अगदी. मग महाराजांच्या मुखातून वेदाशिवाय दुसरं काय बाहेर पडणार आहे ना. महाराजांच्या मुखातून जे काही बाहेर पडतं की नाही हम्म, ते प्रत्येक जे आहे ते वेदाच्या अंतर्गत आहे. पहिल्यांदा म्हणजे त्याचं मूळ वेद आहे. आणि त्या हम्म. वेदानंतर जे भगवद्गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र म्हणजे ब्रह्मविद्यायाम सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे काय. तर या ठिकाणी योगाचंही महाराज सांगतात. महाराजांच्या मुखातून खरं म्हणजे भगवद्गीताच येत असते. परंतु त्याच्याबरोबर वेदाचा संबंध जो हे आहे त्याचा सारांश आहे तोही त्यांच्या मुखातून येतो. म्हणून आता उपनिषद घेताना मी जे जे काही सांगतोय ना ते प्रत्येक गोष्ट ही महाराजांच्या मुखातून आलेली आहे. आणि बरोबर, तेच त्याच्याशिवाय ऑब्झर्वेशन आहे. हा हो, आणि त्याच्याशिवाय कठोपनिषदाचं जे काही त्यांनी सांगितलंय तेही तुम्ही ऐका. त्याच्यावर 20 प्रवचन आहेत. कठोपनिषदावर महाराजांचे जे संचार प्रबोधन आहेत ते कठोपनिषदच्या 20. विषयावरची जी प्रबोधन आहेत ती. हा, ती ती सुद्धा तुम्ही ऐकली ना. आणि हा, तिथे विलक्षण त्यांनी मुक्त चिंतन केलंय. तिथे काय त्यांच्या चिंतनामध्ये काही प्रश्नच नाही, काही बंधनच नसतं. त्यामुळे त्यांनी कठोपनिषदावर जे सांगितलंय ते विलक्षण आहे. मी या ठिकाणी त्यातल्या त्यात संक्षिप्त सांगायचा प्रयत्न करतो कारण विषय खूप मोठा आहे. हो, म्हणून मी त्या श्लोकाला धरून फक्त बोलतो. पण हे बोलत असताना सुद्धा जो आशय सांगितला जातो तो महाराजांनी सांगितलेल्या सर्व प्रवचनामध्ये तोच तो दिसेल तुम्हाला. अगदी निश्चितच. तेच ऑब्झर्वेशन आहे. हो अगदी बरोबर आहे. अगदी योग्य आहे. हा हम्म. छान. चला उत्तम. स्वामी कृपा आहे. हा वेदासाठी बोल. हा. हा, वेदाताई बोला. वेदाताई बोला. बोला. रहस्यमय विषय सुरू झालेला आहे. हो गूढ. अगदी रहस्य गूढ आहे. पण हे ज्ञान फार म्हणजे दुर्मिळ आहे, दुर्लभ बरोबर ज्ञान आहे ते. आहे. आणि याच्यामध्ये मनुष्याला स्वतःचाही अभ्यास करता येतो आणि जगाचाही अभ्यास करता येतो. आपण कोण बरोबर. आहोत याचं उत्तर पहिल्यांदा मिळतं की आपण म्हणजे शरीर नव्हे, आपण म्हणजे मन नव्हे, आपण म्हणजे बुद्धी नव्हे. मग काय आहे तर आपण जो आहे तो जीवभाव असलेला जीवात्मा आहे. आणि या जीवात्म्याला आपल्याला परमात्म्यात लीन करायचंय हा त्यातला बोध आहे. मग त्या परमात्म्यामध्ये लीन करायचं असेल तर काय लागेल, पहिल्यांदा ज्ञान लागेल. उपनिषदामध्ये बरोबर. दिलेलं ज्ञान कशा करताय की तुमचं परमेश्वराशी एकरूपता व्हावी हे त्याचं प्रयोजन आहे. म्हणून बरोबर. पहिल्यांदा तुम्ही कोण आहात हे जर कळालं, नुसत्या देहभावात असाल तर तुम्हाला कधीच परमेश्वरापर्यंत जाता येणार नाही. तर बरोबर. तुम्ही स्वतः आत्मस्थितीमध्ये जा पहिल्यांदा. स्वतः मनुष्य स्वरूपामध्ये आत्मस्थितीमध्ये गेला तर तो ज्ञानस्वरूप होईल. आणि ज्ञानस्वरूप झाल्यानंतरच तो भक्तीमध्ये जाईल. अन्यथा किती जरी टाळ कुठले ना
तरी टाळ कुठला नाही, संसारातल्या सगळ्या गोष्टी येतील. म्हणून उपनिषद आहे आणि म्हणून हे ज्ञान आहे. हा, छान. त्याला आशीर्वाद आहे खूप. स्वामींची कृपा अखंड राहो. बोला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरूंचे चरणी हा, बोला साष्टांग. बोला. हो, खूप आशीर्वाद आहे. वा, बोला. काका कुठे गाडीत पुस्तक बसलेले घ्यायला दिसतात. कधी आज येऊ का? हा, कोणतं पुस्तक? पुस्तक घ्यायला आज येऊ का? कोणतं कोणतं पुस्तक घ्यायचं तुम्हाला? त्या कोणतं? दिवशी तुम्ही नामस्मरणावरती जे पुस्तक सांगितलं होतं ना, हो हो, या ना, या. आज दुपारी या येतो तुम्ही. हा, साधारण 1:30-2 पर्यंत या. घरी या, करून देतो मी तुम्हाला. मी ना थोडं बाहेर चाललोय. 4:30-5 ला या. 4:30 ला येऊ 4:30 शकता का? ला नक्की येतो. हो हो हो. हा, अवधूत 5च्या आधी चिंतन. 4:30च्या नंतर हो हो हो. या. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. हा, बोला अशोकजी, बोला. हा, अशोकजी बोला. स्वामी कृपा. हा, बोला. काटोल साहेब बोला. एक थोडस सायंटिफिक हा, आपण विचार. त्याच्याकडे बघूया. हा, विचार. जसं आपण म्हणतो की परमात्मा हा चैतन्यमय आहे हो आणि पान अपादानापेक्षा तो व्यतिरिक्त आहे, वेगळा आहे. हो आणि जशी आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असते किंवा हो. लाईट वेव्ह असते किंवा साऊंड वेव्ह हो, असते, हो. त्या वेगवेगळ्या एनर्जी प्राप्त देणाऱ्या या वेव्हज आहेत. हा, मग त्या प्रत्येक हो. वेव्हच्या मध्ये एक वेगळं चैतन्य असतं. जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि लाईट वेव्ह वेगळी, लाईट वेव्ह आणि साऊंड वेव्ह हो वेगळी, ना. पण त्या वेव्हच्या हो, मागे हो, हो. त्या वेव्हच्या मागे बरोबर गेलं आहे. तर ते जे चैतन्य आहे त्या वेव्हला चेतना देणार. आता कसं झालं की आपल्याला बरोबर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कळतं, लाईट वेव्ह कळते, दिसतं हो. आपल्याला, किंवा साऊंड वेव्ह दिसतं, हो, पण त्याच्या मागे आपल्याला दिसत बरोबर नाही. आहे. हा तो प्रश्न आहे. दिसत नाही, अव्यक्त आहे तो. अव्यक्त व्यक्त आहे. आहे. म्हणून मी याच्यावर एक कन्सेप्ट, मी डॉक्टर नेरकरांना मी सांगितलं होतं, त्याच्यावर त्यांनी एक पेपर लिहायला सांगितलं होतं की ऍब्सोल्यूट एनर्जी, बरं का, हो. ऍब्सोल्यूट एनर्जी आणि रिलेटिव्ह एनर्जी, म्हणजे ऍब्सोल्यूट एनर्जीच्या प्रेझेन्स मध्ये बाकी हो. साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, ह्या सगळ्या ज्या एनर्जीज आहेत, या त्या ऍब्सोल्यूट एनर्जीच्या सानिध्यामध्ये त्या निर्माण होतात. म्हणून जी ऍब्सोल्यूट आहे ना, ती तुम्हाला अदृश्य असते, ती अव्यक्त असते, पण त्याच्या प्रेझेन्स शिवाय इतर एनर्जीज जनरेटही होत नाहीत आणि ऑपरेटही होत नाहीत. म्हणून जेवढ्या बरोबर. वेव्स तुम्ही आता सांगितल्या मला, हो. साऊंड वेव्ह असो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असो किंवा लाईट Light वेव्ह wave. असो, ते ह्या सगळ्या वेव्ह मध्ये, ते ह्या सगळ्या ज्या वेव्स आहेत ना, तर त्याचं जनरेशन ज्याच्या कारणाने होतं, म्हणजे ज्याचं अधिष्ठान आणि प्रेरणा आहे, तर ते अजून विज्ञानाला कळालेलं नाहीये. विज्ञानामध्ये हे सगळं सांगणं आवश्यक आहे की बरोबर ह्या आहे, बरोबर. ब्रह्मांडामध्ये जो म्हणून मी म्हटलं, ब्रह्मांडात जो व्यवस्थापक आहे आणि ज्याची व्यवस्था आहे, ती जर तुम्हाला कळाली नाही तर तुम्हाला ब्रह्मांडाचं ज्ञान होत नाही. भौतिक शास्त्रामध्ये ब्रह्मांडाचं ज्ञान घेण्याकरता सगळे प्रयत्न करतात, परंतु ब्रह्मांडाचं ज्ञान घेण्याच्या आधी हे ब्रह्मांडाचं व्यवस्थापक कोण आहे, या ब्रह्मांडामध्ये अंतर्बाह्य कोण आहे, आपण इलेक्ट्रॉन प्रोटॉन पर्यंत गेलो आपण, पण या इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा नियामक कोण आहे, आणि ते जे इलेक्ट्रॉन त्या प्रोटॉनच्या भोवताली विशिष्ट नियमाने फिरतात, तर ते नियम जे आहेत हे कोणी एस्टॅब्लिश केले, त्या नियमावर नियंत्रण कोणाचं आहे, हे जर कळालं नाही तर तुम्हाला त्या अणूचं तुम्हाला ज्ञानच मिळू शकत नाही. बरोबर. तसं या ब्रह्मांडाचं जर तुम्हाला ज्ञान घ्यायचं असेल तर या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व काय आहे हे जर कळालं नाही तर तुम्हाला बरोबर. ब्रह्मांडाचं ज्ञान मिळूच शकत नाही. म्हणून तुम्ही आता ऍब्सोल्यूट एनर्जी जे सांगितलं, किंवा ऍब्सोल्यूट जी वेव्ह आहे, ती जी एनर्जी जी आहे, तर ती ऍब्सोल्यूट एनर्जी जर समजली तर बाकीच्या एनर्जी समजतील. नाही तर तुम्ही अंधारामध्ये अंधाऱ्या माणसांनी टाचणी शोधण्यासारखं आहे. म्हणजे आता जे हो. शास्त्रज्ञ जे काही कार्य करतात, तर अंधारामध्ये अंधाऱ्या माणसांनी टाचणी शोध, कधीच मिळणार नाही त्याला. टाचणी म्हणजे काय हेही त्याला माहित नाही, आणि अंधार आणि उजेडातलाही फरक कळत नाही त्याला. त्यामुळे तो काय शोधतोय आणि त्याला काय मिळणार आहे हे सगळं अधांतरी आहे. म्हणून मला सगळ्या शास्त्रज्ञांना हे सांगायचं आहे की तुम्ही जे काही संशोधन करताय ना, त्या संशोधनामध्ये पहिल्यांदा स्वतःचं संशोधन करा. स्वतःचं अधिष्ठान काय हे जर तुम्हाला कळालं तर ब्रह्मांडाचं अधिष्ठान कळेल. तर स्वतःच अधिष्ठान म्हणजे ज्याला संशोधन करायचंय त्याच्याच अंतःकरणामध्ये काम, क्रोध सगळे जर असतील, सगळे विकार असतील, अहंकार असेल, कर्तृत्व भाव असेल, तर त्याला कधीही सत्य सापडणार नाही. हा सिद्धांत पहिल्यांदा युनॅनिमसली सगळ्या शास्त्रज्ञांना सांगणं आवश्यक. यू शुड गो बियॉन्ड युअर पर्सनॅलिटी. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे तुम्हाला जाणं आवश्यक आहे, तर तुम्ही संशोधनामध्ये यशस्वी व्हाल, अन्यथा तुम्ही होणार नाही.
तर हे ह्याच्यावर तुम्हाला ह्याच्यावर प्रकाश टाकणं आवश्यक आहे. आणि मला असं हो. वाटतं याच्यावर तुम्ही लिखाण करावं. मी तुम्हाला मॅटर देतो बरंच हो काय? हो. निश्चित देतो. हा, छान छान चालेल. चांगलं चिंतन छान आहे. छान उत्तम. महाराज कृपा आहे, महाराजांची कृपा आहे. छान. वा. बोला. हा बोला. अजून बोला. काका नमस्कार. हा हा, आशीर्वाद आहे देशपांडे सगळ्यांना. खूप आशीर्वाद आहे. तो छोटा कुठे आहे? छोटा नातू कुठे आहे? नातू हा काय असू दे असू दे. बाबांना जय कर. आहे का? शब्बास बेटा, शब्बास. खूप आशीर्वाद तुला. म्हण श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी जय कर. जय बाप्पा. छान छान. चला छान. खूप आनंद आहे. हो अगदी अगदी आपलीच कृपा आहे. महाराजांची कृपा सगळी बस सर्वत्र आणि आहे. ते हा. व्हॉट्सअपवर हे पाठवलं तर अगदी आम्ही भाग्य समजतो. हो आजच सुरू केलंय ते. आज हो, आपलं ते- उपासना केंद्र सुरू केलंय आपण. त्या ठिकाणी हा. ध्यान धारणा आणि जप साधना करायची आहे ते ठिकाण आज सुरू केलंय. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला पाठवलं मी. म्हटलं हा, ते- पहिल्यांदा भक्तांना पाठवणं आवश्यक आहे. काय? मग ते आम्ही म्हणजे आम्ही भाग्य समजतो आमचं ते. हो हो. चला छान. खूप कृपा आहे. आम्ही हा. खूप आशीर्वाद. श्री हा स्वामी बोला. समर्थ अरे वा दादा. वा. शाबास बेटा. वा वा. छान. काय म्हणतो? श्री स्वामी समर्थ म्हणतो हा मुलगा. हो अच्छा. हो दादा, वा वा. काय म्हणते? कसं आहे? सगळं व्यवस्थित चालू आहे? सगळं व्यवस्थित आहे दादा. हो आज वेळ काढला तू. बरं 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 हो झालं. हो, आज मी ठरवलंच होतं सकाळी की किती करू, आता घरचे काम राहतात, नेहमीच राहतात, तर ते बरं. याच्यातून वेळ काढणं गरजेचं आहे. नाही, छान झालं. छान. हा उत्तम. ऐकलं का आजचं हो प्रवचन? हो, ऐकलं दादा. खूप आशीर्वाद आहे. हा असंच ऐका आणि चांगलं ज्ञान मिळवा. खूप श्री आशीर्वाद. स्वामी स्वामींची कृपा अखंड राहो. कृपा. हा बोल. हा श्रद्धा. हा श्रद्धा बोल. श्री स्वामी समर्थ बोल. श्री गुरुदेव दत्त. खूप आशीर्वाद. वा वा. स्वामी कृपा आहे. खूप छान हो. वाटलं आज. ऐकलं का प्रवचन? ऐकलं? आज चला ऐकलं छान. जीवात्मा ऐकत परमात्मा जा. बऱ्यापैकी समजलं आज. हो आणि खूप छान. खूप जाणून छान. घ्यायची इच्छा आहे खूप हे सगळं. हो म्हणजे ऐका म्हणून तर दर रविवारी ऐकायचं. आणि ही हो, हो. छोटी ऐकते का? ही मुलगी? नाही आज आज तिला मी खास आज- दर्शनासाठी आज- म्हणलं ये म्हणून. बर बर. तू पण हो. ऐक, पण स्टोअर केलेलं आहे तू ऐक नंतर. हे ऐकणं आवश्यक आहे. आपल्याला पुढे चांगलं शिक्षण घ्यायचंय ना, मग हो. ज्ञानाचा आधार पाहिजे. आपण जर ज्ञानस्वरूप झालो तर ज्ञान प्राप्त करायला सोपं होईल. आपण जर अज्ञानातच बसलो असो तर आपल्याला अज्ञानच प्राप्त होईल. हे लक्षात घ्या. आपण हो. स्वतः पहिल्यांदा स्वतःच्या स्वरूपात जर गेलो की नाही तर जग कळायला लागतं मग आपल्याला. आपण जर आपल्या देहभावात असलो तर आपल्याला दिसणारी गोष्ट खरी वाटते, दिसणारी गोष्ट खरी नसते. तर दिसणारी काय आहे आणि असणारी काय याच्यातला भेद जर कळाला तर तुम्ही कोणत्याही कोर्सला द्या, तुम्हाला त्याचं ज्ञान मिळेल. पण तुम्ही दिसणारच फक्त पाहाल ना तर आपल्याला समजल्यासारखं वाटतं पण काहीही समजत नाही. लक्षात आलं का? मी तुझ्या शिक्षणाच्या दृष्टीने सांगतोय तुला की आपल्याला जर ज्ञान घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या ज्ञानस्वरूपात जाऊन बसा आणि मग ज्ञानचक्षुनी पहा. ज्ञानचक्षुनी ज्यावेळेस तुम्ही जगाकडे पाहाल ना तर तुम्हाला जगाचं ज्ञान मिळायला लागेल. तेच मी आता सांगतोय. हे सगळं प्रवचन त्याच्यावरच आहे. हा छान. त्याला खूप आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा अखंड. ठीक आहे. सद्गुरु चरणी हा नमस्कार. हा. हो आशीर्वाद आहे. ऐकलं का आजचं प्रवचन? हो छान. श्री स्वामी. खूप छान स्वामी वाटतंय समर्थ. एकदम. हा. आणि खूप आता महत्वाचं. मृतदेह बघण्याची हा. दृष्टी बदलली आता. हा बस ती दृष्टी बदलणं हेच महत्वाचं आहे. शेवटी काय माहितीये का? माणसाला डोळे तेच असतात, फक्त धारणेत बदल असतो. हो. आणि धारणा जेव्हा ज्ञानस्वरूप होते त्यावेळेस पाहायची दृष्टी सुद्धा बदलते. आणि हो. मग दिसणाऱ्या वस्तू वेगळ्या दिसायला लागतात, दिसणारे माणसं वेगळे दिसायला लागतात. आणि ते तसे नसतात. खऱ्या अर्थाने तिथे परमात्माच बसलेला असतो. त्याचं अस्तित्व म्हणजेच परमात्मा आहे. हे एकदा कळालं तर आपल्याला स्वतःच्याही अस्तित्वाची जाणीव होईल, इतरांच्याही अस्तित्वाची जाणीव होईल. आणि मग सगळे रागद्वेष आणि जे मतमतांतर आणि भेद आहेत ते सगळे नष्ट होत. हा खूप आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा अशीच राहो तुमच्यावर. परमात्मा ओळखण्याची हो. दिव्य दृष्टी ही तुमच्या कृपेनीच लाभणार आहे. निश्चित निश्चित. आशीर्वाद. स्वामींची कृपा अखंड. संजय संजय हाँ हाँ, संजय बोलो. भैया मजा आएगा का? संजय बोलो. मजा आ गया. आज आज पहली बार सुने क्या? नहीं सुनते नहीं, हैं अगर कभी बीच में कभी? सुना था, मैंने बीच में सुना था, पर अच्छा. आज मजा आया एकदम.
हाँ सुनते जाओ, बस जितना सुनेंगे हाँ। उतना अच्छा है। हाँ काका, तो हाँ उतना काका, अपने जो देखने की जो कक्षा है ना वो बढ़ जाएगी। हाँ उसमें काका, जो सही हमारा बात। जो हम बहुत सीमित देखते हैं, हम जो दिखते हैं ना वो भी हाँ देखते हैं, जो हाँ अपने बिजनेस में भी जो भी हम देखते हैं ना बहुत सीमित देखते हैं। उसकी सीमा बढ़नी चाहिए। हाँ काका, लोगों का जब लोगों का अंतःकरण समझ में आ जाएगा ना तो उनको हाँ क्या चाहिए ये आप समझ सकते हैं। हाँ काका, आपको क्या बेचना है इतना ही मत सोचो, लोगों को हाँ क्या लगता है, क्या चाहते हैं लोग, ये हाँ एक बार आपको ध्यान में आया ना तो व्यापार बहुत बढ़ेगा। और वो हाँ देखने के लिए जो दृष्टि लगती है ना हाँ वो उस दृष्टि में आत्मचक्षु से ज्ञान चक्षु, जो प्रज्ञा चक्षु बोलते हैं, तो हाँ दूसरे के आंखों में देखे तो उनके अंतःकरण में जाना चाहिए। हाँ हाँ, उनके अंतःकरण में आंखों से ही जा सकते हैं ना, पीठ को बरोबर देख आहे. के तो किसी के अंतःकरण में नहीं जा सकते। तो आंखों को देखे, उनके चेहरे पर क्या भाव है वो देखे तो आप अंतःकरण में जा सकते हैं। अंतःकरण में जाएंगे तो उनकी इच्छा समझ में आएगी, इच्छा समझ में आएगी तो उनको क्या बेचना है वो समझ में आएगा। हाँ काका, इसके लिए ये ज्ञान की बहुत आवश्यकता है। हाँ समझे आप? 100%. हाँ, चलो बहुत आशीर्वाद है हाँ आपको, ऐसे ही हाँ सुनते रहो। हाँ, बहुत हाँ, आशीर्वाद। श्री स्वामी स्वामी कृपा, समर्थ. स्वामी कृपा, श्री स्वामी समर्थ। बोला, हाँ बोला। हाँ नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा डॉक्टर, नमस्कार डॉक्टर. फार आनंद वाटला आज तुम्ही मला तुमचा चेहरा पाहिल्यावर मला आनंद म्हणजे पुन्हा एकदा दीड मी अमित दीड वर्ष अमित दीड दीड वर्षांनी आपल्याला ऐकण्याचा हो योग आला. कृतकृत्य हो झालो हो आता अगदी. नाही, खूपच छान खरंच आहे. आणि वाटतंय. आता होय का, वा वा, चला खूप छान. तुम्ही आता दर रविवारी नक्की ऐका, कारण हो आमचा नक्की हुरूप नक्की. वाढतो. नाही मुख्य नक्की काय नक्की येणार. माझा फायदा काय आहे की आम्हाला तुमच्या सारख्यांचे चेहरे पाहिले ना की अजून उत्साह वाढतो आमचा. नाही 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 अगदी खरं सांगतो. आपल्या चरणी सादर प्रणाम. नमस्कार. हो अगदी खूप आनंद आहे. हा हं. धन्यवाद, खूप धन्यवाद. स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला किरण, बोला. काका काका नमस्कार. श्री स्वामी हो समर्थ. आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. कसे आहात बोला. हा फार फार सुंदर, फारच सुंदर झालं. म्हणजे इतकं छान वाटलं. हा, आणि हा. या विषयामध्ये खूप इंटरेस्ट पण आहे. आणि वा, तुम्हाला आहेच इंटरेस्ट, त्यात काही प्रश्नच नाही आहे. पण आता हो, ती काय जास्तीत जास्त आपली दृष्टी सूक्ष्म होते. मुळात हो, तुमची हो, दृष्टी नक्की. सूक्ष्म होणं फार महत्वाचं आहे. आपण पाहतो, हो. सगळेच लोक जगाकडे पाहत असतात, पण पाहण्यामध्ये सुद्धा दृष्टिकोनापेक्षाही दृष्टी महत्वाची आहे. आणि दृष्टीमध्ये ही तत्वदृष्टी, आत्मदृष्टी ही झाली पाहिजे, प्रज्ञाचक्षु जागृत झाले पाहिजेत. म्हणून बरोबर. दिसणारी गोष्ट जी आपण पाहतो ना तर त्या पाहण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यात प्रगल्भता मिळते. हो, हो, आणि म्हणून हो. उपनिषद जे सांगतायत ना तर उपनिषद हे सांगत असताना तुमची जी काही अंतःकरणातला जो भाव आहे ना तो भाव हा बदलण्याकरता आहे. हे सगळं कशाकरता सांगतायत ते, की आमचा जो अपपर भाव आहे ना तो अज्ञानामुळे आहे. काय व्यवहारामध्ये तुम्ही अपपर व्यवहार होऊ शकतो, परंतु अंतःकरणामध्ये अपपर व्यवहार होऊ शकत नाही. अंतःकरण जो आहे ना हा हे भावाने युक्त असतं नेहमी. आणि तो जो भाव आहे ना त्या भावामध्ये साम्य अवस्था आली तर तिथे परमात्मा येऊन बसतो आणि तुमच्या डोळ्यातून तो पाहतो. जेव्हा तुमच्या नेत्रातून तो पाहतो ना तेव्हा त्याच्या पाहण्यामध्ये आणि आपल्या पाहण्यातला भेद आपल्याला कळतो. आणि तो केव्हा पाहतो, आपल्या हृदयामध्ये ज्या वेळेस समभाव निर्माण होईल. विषम नाही, विषमता हातापायामध्ये विषमता आहे, नाकामध्ये आणि कानामध्ये विषमता आहे, कारण त्यांना ते काम दिलेले आहेत. पण अंतःकरणातला जो भाव आहे ना तिथे विषमता असू नये. म्हणून समता आणि विषमता हा विषय फार गांभीर्याने अभ्यास करण्याचा आहे. समता जो आहे हा परमेश्वराबद्दलचा असलेला जो भाव आहे त्या ठिकाणी साम्य अवस्था आहे. आत्मस्थिती केव्हा येते, जेव्हा अंतःकरणात साम्य स्थिती येते तेव्हा. समत्व योग उच्चते भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. तर समत्व केव्हा येतं माहितीये का, ज्यावेळेस आपण कर्तव्य करतो ना अगदी सहजतेने, त्याच्यामध्ये सहजता जेव्हा निर्माण होते त्यावेळेस समत्व येतं. समत्वाचं रहस्य लक्षात. आणि ते समत्व प्राप्त झालं की दृष्टी बदलते माणसाची. उपनिषद तेच सांगतात, हे तुम्ही जे पाहता ना तर पाहताना सर्वत्र तो परमात्मा कसा आहे हे पाहण्याची तुमच्यामध्ये ती कौशल्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे. ते कौशल्य केव्हा येतं माहिती का, की ज्या वेळेस त्या अंतःकरणामध्ये सर्वत्र परमात्मा आहे अशा भावाची धारणा असली की तो स्वतः येऊन बसतोच तिथे. वा. धातृत्व भाव हा जीवात येऊ शकत नाही. परमेश्वराबद्दलचा धातृत्व भाव हा जीवामध्ये येऊ शकत नाही. तो जीवभावातून आत्मभावात गेल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तो परमात्मा सर्वत्र असं म्हणला की तो हृदयात येतोच पहिल्यांदा. आणि हृदयात आला की तो डोळ्यातून पाहतो, आणि डोळ्यातून पाहायला लागलं की सगळीकडे ज्योती दिसायला लागतात.
वा. आणि मग आपण म्हणतो की अरे हे काय आहे, हे आपण याला असं समजत होतो, त्याला तसं समजत होतो, पण हा सर्वत्र तर तोच आहे बसलेला. पण त्याची कला आहे वेगवेगळ्या प्रकारचं दाखवायची, हे आजच्या उपनिषदात सांगितलं. तो हो. सर्वत्र सारखा कसा आहे, म्हणून ती दृष्टी म्हणजे साम्य दृष्टी. मी मागे म्हटलं महादेवाची शिवाची दृष्टी कशी आहे, हिमालयावर बसलाय तो, पण कसं आहे त्याचं पाहणं आहे सगळ्या ब्रह्मांडाला पाहताना त्याची खरं. दृष्टी ही समदृष्टी आहे. एक महादेवच असा आहे की ज्याच्यामध्ये समदृष्टी आहे, आणि ती समदृष्टी आपल्या अंतःकरणामधला जर भाव तो तयार झाला की डोळ्यात समदृष्टी आहे, मग आनंदाशिवाय दुसरं काही राहतच नाही. आणि सुख आणि दुःख क्षुल्लक वाटतं. ना सुखाला महत्व राहतं, ना दुःखाला महत्व राहतं. ना दुःखाने विचलित व्हायचं कारण नाहीये आणि सुखाने हुरळून जायचं कारण. पण सत्य तो एकच परमात्मा आहे. तर त्या परमात्म्याला अंतःकरणामध्ये धारणेत घ्या, आणि हे उपनिषद सांगतंय. वा वा तर तो हा संदेश आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका आणि खूप त्याचा छान, लाभ घ्या. खूप छान. हा, आनंद आहे, महाराजांची कृपा आहे. साष्टांग नमस्कार करतो काका. हो, खूप आई पण आशीर्वाद. बसली आहे. हो आई नमस्कार. नमस्कार. हो हो आशीर्वाद आहे. खूप आलेला आहे छान. इकडे. हा बाळा हा, छान. चला खूप छान. आशीर्वाद होऊ द्या काका. खूप आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे. हा, अखंड आशीर्वाद. हा बोला. दादा हा बोला. हा बोल. आता आम्हाला हे कळालं की मनुष्याच्या प्रत्येक कार्यात व्यवहारामध्ये ज्ञानचक्षु व विवेक असायलाच पाहिजे. ज्ञानचक्षु असायलाच. अगदी हा, बरोबर, आणि अगदी बरोबर. नंतर तुम्ही हे पण सांगितलं आता एका ह्याच्यात की हो. अंतःकरणात साम्यभाव असेल तर आत्मदृष्टी म्हणजे काय? आत्मदृष्टी आणि विवेक चक्षु एकच आहे का? ज्ञानचक्षु? नाही विवेक चक्षु आणि ज्ञान चक्षुचं अंतिम जे स्थान आहे ते आत्मचक्षु आहे. कारण आत्म्याच्या पलीकडे काहीच नसतं. आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे. म्हणून आत्मदृष्टी ज्यावेळेस होते त्याला तत्वदृष्टी म्हटलंय. भगवद्गीतेमध्ये त्याला तत्वदृष्टी म्हटलंय. तर त्याच्या अलीकडे विवेक आहे. कारण विवेकाशिवाय तुम्ही त्या ज्ञानस्वरूपामध्ये जाऊ शकत नाही. विवेकानेच तुम्हाला कळतं योग्य आणि अयोग्य काय. पण जेव्हा तुम्ही म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला योग्य अयोग्य काय, तर अयोग्य गोष्टीमध्ये तुम्ही आसक्त होऊ नका आणि योग्य गोष्टीमध्ये तुम्ही परमात्म्याला पहा. ही दृष्टी जेव्हा तुम्हाला मिळते ना, हा विवेक सिद्ध होतो, तेव्हाच वैराग्य निर्माण होतं. आणि वैराग्य म्हणजेच अनासक्त स्थिती. विवेकानेच वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्य प्रस्थापित झालं की परमात्म्याची भक्ती सिद्ध होते. म्हणजेच काय, भक्ती सिद्ध होते म्हणजे काय, तो अंतःकरणात येऊन बसतो. आणि तो आतुर असतो माहितीये का, की कधी एकदा माझ्या या भक्ताच्या अंतःकरणात मी जाईन. पण तो बोलवतच नाही ना, तो दुसऱ्याच गोष्टीला महत्व देतो. तो पुन्हा तो असा आहे ते कारण. त्याचं काय माहिती का, म्हणजे भगवंत खरं म्हणजे भगवंत काय म्हणतात माहितीये का, की मी दुर्लभ नाहीये, मी नेहमी उपलब्ध आहे, मी सर्वत्र आहे, मी सगळ्या ठिकाणी आहे. तेव्हा मी तुम्हाला दुर्लभ कसं काय म्हणता येईल. पण तरी पण म्हणे भक्त दुर्लभ आहेत, भक्तच दुर्लभ आहेत म्हणतात. मी त्या भक्तांना शोधायला निघालो. एकदा भगवंत असे चालले होते, मी म्हंटल बा तुम्ही कुठे निघाले. नाही शोधायला निघालो. म्हटलं तुम्हाला काय असे काय शोधायला निघाले. तर म्हणे मी भक्ताला शोधायला निघालो. म्हटलं अहो भक्त तर सगळीकडे. नाही म्हणे हे भक्त नाहीये, हे विभक्त आहेत. जे विभक्त आहेत ते भक्त कसे होतील. तर भक्त कोण आहेत, की जे भक्त केवळ परमात्म्याला सगळीकडे पाहतात ते भक्त. ते भक्त जर मिळाले मला, की मग मी त्यांच्या अंतःकरणात जाऊन बसून त्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहतो. पण भगवंताला पाहायचंय. तुम्हाला डोळे कशा करता दिलेत, भगवंताने तुमच्या डोळ्यातून पाहावं म्हणून. आणि ती दृष्टी मिळाली की तीच आत्मदृष्टी आहे. फार छान वाटलं. महाराजांची कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. छान, उत्तम. बोला. हा बोला कुलकर्णी बोला. हो आशीर्वाद बोला. कन्फ्युजन होतं जे जीवात्मा म्हणजे असे 7व्या श्लोकात बघितलं आपण म्हटलं की जीवात्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. जीवात्म्याचा अधिष्ठान ही परमात्माच असला पाहिजे ना. कारण की मागच्या अध्यायात बघितलं होतं की ते छायारूप. बरोबर आहे ना, मग काहीच चूक नाही. अगदी बरोबर आहे. मग कन्फ्युजन काय. कन्फ्युजन असं की ते जड म्हणजे दगड म्हटला किंवा आपण वनस्पती किंवा आपलं शरीर म्हटलं तर डिफरन्सेस फक्त जीवात्माच ना. म्हणजे जसे दगडामध्ये जीवात्म्याने देह भिन्न भिन्न धारण केले आणि त्याप्रमाणे त्यांचे स्वभाव आहेत, त्याप्रमाणे त्यांचं कर्म आहे, म्हणून त्याच्यामध्ये भेद आहे. पण परमात्मा जो आहे ना
तो कुठल्याच प्रकृतीमध्ये आसक्तच नाहीये, तो अलिप्त आहे त्याच्यापासून. अच्छा. त्याच्यामुळे त्या पदार्थामधले त्या कर्माचा त्याचा काही संबंधच नाहीये. तो अलिप्त असल्यामुळे तो सर्वत्र सर्व व्याप्त आहे तो. आणि जीवात्म्याचा लय झाला म्हणजेच आत्मदृष्टी, म्हणजे जे अहंकाराचा लय म्हणतो आपण. हे बघा, मी तुम्हाला सांगतो शब्द कसे आहेत. जीवभाव, अहमभाव आणि देहभाव असे त्याचे सूक्ष्म आणि स्थूल रूपामध्ये आहेत. जीवभाव हा अत्यंत सूक्ष्म रूप आहे त्याचं, आणि त्याचं जे काही अंतःकरणातला जो भाव असतो तो अहमभाव असतो. त्या जीवभावातून अहमभाव निर्माण झालाय, आणि अहमभाव आणखीन स्थूल म्हणजे देहभाव. हे देह आहे असं वाटतं, हा देहभाव आहे. तर हे जे तिन्ही भाव जे आहेत हे जीवात्मा करतायत, परमात्मा करता काहीच नाही. काहीच नाही. हो. परमात्मा सर्वत्र आहे ना, सर्वव्याप्त आहे. नाही असं स्थानच नाही. ह्याला वाटतं हा आहे म्हणून. याचा गैरसमज झाला या जीवात्म्याचा की मी आहे. तू नाहीच आहेस. आहे तो परमात्मा आहे. दिसतो तो जीवात्मा आणि असतो तो परमात्मा. हे वाक्य लक्षात ठेव. ठीक आहे. दिसणं आणि असण्यातला फरक एकदा आपल्याला कळाला की परमेश्वर काय आणि जीवात्मा काय हे आपल्याला कळायला लागेल. आलं लक्षात? नमस्कार. स्वामींची कृपा आहे. बोला. हा बोला, नेरकर बोला. म्हटलं आज महाराजांनी जे सायन्स मध्ये वर्स्ट केस डिझाईन सांगतात की प्रेतामध्ये चैतन्य नसतं असा एक दृढ विश्वास असतो लोकांचा, पण प्रेतामध्ये परब्रह्म परमेश्वर कसा आहे हे सांगून त्यांनी वर्स्ट केस डिझाईन जे असतं वर्स्ट केस डिझाईन सांगितलं की प्रेतामध्ये परमेश्वर असतो. म्हणजे ज्यांना सर्वत्र परमेश्वर या संकल्पनेवर की या सत्यावर विश्वास बसू शकत नाही त्यांच्यासाठी आजची ही शिकवण म्हणजे अत्यंत योग्य शिकवण होती. फार महत्वाची आहे. नाहीतर त्या प्रेताची पूजा कोण केली असते मला सांगा. त्याला आंघोळ घालतात, त्याला हार घालतात, हळद कुंकू लावतात, त्याला एवढं सगळं का करतात? जर ते पंचमहाभूताच फक्त असेल तर कशा करतात? कारण आता शेष जो राहिलाय तो केवळ परमात्मा आहे. परमात्मा म्हणून त्या ठिकाणी पाहतानाची दृष्टी आणि लहान मोठ्यात सुद्धा त्याला नमस्कार करतो. तुम्ही पाहिलं असेल की प्रेत जे असतं ना त्याला सर्व वयाच्या गटातले लोक नमस्कार करतात. का करतात? आणि तो जीवात्मा तिथे राहिलेला नाहीये. आता ते विकार कुठलेच राहिलेले नाही. तो निर्विकार झाला म्हणजे परमात्माच आहे ना, आणि सर्वत्र परमात्मा आहे या सिद्धांताच्या अनुसार सुद्धा तो परमात्मा तिथे आहेच आहे. त्यामुळे हा सिद्धांत समजणं खूप आवश्यक आहे. आणि ही रीत जी होती म्हणजे अगदी त्या लेवलला जाऊन शिकवायची की नाहीतर माणूस सगळं परमेश्वर आकाशात वगैरे पाहतो आणि डेड बॉडीला तो विचारातच घेत नाही ऍक्च्युअली. हे आजचं खूप मला आवडलं ऍक्च्युअली, आणि शिकवण्याची फार वेगळी पद्धत आहे. आणि आज घाटोळ साहेबांनी खूप मूलभूत प्रश्न विचारले. मी तुमचं रेफरन्स दिला त्यांना आता. हो आम्ही बोलत असतो त्यांच्याशी या विषयावर. छान छान छान, उत्तम आहे. चला, खूप आशीर्वाद महाराज. हा बोला बोला. हा वृषाली बोल. वृषाली हा बोल. वृषाली आशीर्वाद. म्हणजे नेरकर सरांनी म्हणल्यासारखं मला खूपच रेव्होल्युशनरी थॉट वाटलेला आहे तो आजच्या म्हणजे प्रश्नच नाही. इतकं म्हणजे बघण्याची दृष्टीच एकदम बदलून जाते सुद्धा. कारण तिथे जीवभाव, जिथे ज्या ठिकाणी जीवभाव नष्ट झाला तर त्या ठिकाणी तो परमात्माच आहे आता तो सिद्धांत आहे. तर जीवभाव त्या जीवात्म्यामध्ये जीवभाव आहे. तो जीवात्माच निघून गेला तर मग जीवभावाचा काय प्रश्न राहिला? तर शेष जे आहे, म्हणून परमेश्वराला शेष असा शब्द वापरलाय. शेष हा शब्द म्हणजे उर्वरित. शेष म्हणजे शेष नागावर पृथ्वी असं जे म्हटलंय की नाही, तर तो शेष नाग नाहीये तो. तर शेष म्हणजे सर्व प्रकारचे विकृती, विकार आणि सर्व प्रकारच्या दोषापासून जो मुक्त होतो तो शेष आहे. आणि तो शेष म्हणजे परमात्मा आहे. म्हणून परमात्म्याचं नाव शेष आहे हे समजणं आवश्यक आहे. म्हणून शेष जे राहतं म्हणजे सगळा जरी प्रलय झाला, महाप्रलय जरी झाला तरी शेष जे राहतं तो परमात्मा. तो परमात्मा आपल्याला लक्षात आला की मग कशाबद्दल भीती आहे, कशाची चिंता आहे? नेहमी निश्चिंत राहावं, आनंदी राहावं. तिथे मग जे आपण परमात्म्याजवळ आहोत ते स्वयंसिद्ध आहे. आशीर्वाद आहे. छान. बोला मकरंद, बोला. श्री स्वामी समर्थ काका. मला थोडं विचारायचं होतं.
विचारा ना विचारा. या आपल्या हृदयात परमात्मा असतो, हो त्याच्या शेजारी जीवात्मा असतो. हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्राणतत्वही वेगळं असतं. तो जीवात्मा निघून जातो, त्याचा प्राणतत्वाचा तसा संबंध नसतो. प्राण अपान आपले त्याच्या व्यवस्थेप्रमाणे चालू असतो. तर ही सगळी सिस्टीम चालते कशी? म्हणजे आत्मा म्हणजे जीवात्मा, प्राण म्हणजे माणसाचं शरीर तर चालू आहे आणि तो प्राणतत्व तर निघून गेलेलं आहे. परमात्मा तर तिथंच आहे आणि त्या जीवात्म्यात सुद्धा स्वतः परमात्मा विराजमान आहे. तो जीवात्मा मुळातून परमात्मा सर्वत्र आहे. त्यामुळे तो तिथे काय आणि इथे का नाही हा प्रश्न राहत नाही परमात्म्याच्या. उरला प्रश्न प्राण आणि जीवात्मा. तर जीवात्म्याला जो प्रवास करायचा आहे ना, तर त्या प्रवास करण्याकरता त्याला काहीतरी एनर्जी लागेल ना. कुठल्या तरी वाहनात बसून त्याला जावं लागेल की नाही. त्याला स्वतःच काय अशी काही एनर्जी तशी जाण्याकरता आणि येण्याकरता नाही. आत्मतत्व हे कुठे घेऊन जाण्याकरता आणि आणण्याकरता नाहीच आहे, कारण आत्मतत्व हे सर्वत्रच आहे. पण त्याला जीव जेव्हा चिकटतो ना, तेव्हा त्याला कर्म चिकटतं आणि कर्म चिकटलं की त्याला कर्माच्या अनुसार त्याला भोग प्राप्त करावा लागतो आणि तो भोग प्राप्त करण्याकरता विशिष्ट लोकांपर्यंत जावं लागतं. ते जाण्याकरता त्याच्या बरोबर प्राण हा लागतो. म्हणून तो जीवात्मा नेहमी प्राणाला बरोबर घेऊन जातो. जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत प्राण असावाच लागतो आणि प्राणानेच त्याचा प्रवास होतो. प्राणच ऊर्जा आहे. प्राण स्वतःच ऊर्जा आहे. लक्षात आलं का? प्राण जो तत्व आहे ना, तुम्ही प्राण तत्व नावाचं पुस्तक आहे आपलं, ते पहा तुम्ही. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ती प्राण म्हणजेच ऊर्जा आहे. प्राण म्हणजे जीवनी शक्ती आहे. जगण्याची जी शक्ती आहे ना आपली, ती शक्ती ही शक्तीला नाव प्राण आहे आणि तो शक्तिमान जो आहे तो परमात्मा आहे. शक्ती आणि शक्तिमान, तो शक्तिमान जो आहे तो प्राण तत्वामध्ये ती एनर्जी घेऊन तो बाहेर येतो. वास्तविक त्याच्यात भेद नाहीये, पण तरी पण एक्सप्रेशन मध्ये भेद आहे, आविष्कारात भेद आहे. म्हणून तो प्राण आणि जीवात्मा हे आपल्या प्रवासाला निघतात आणि त्याच्याबरोबर हे सगळं मंडळी त्यांच्यावर असते. कोण? ही पंचमहाभूत आपले तन्मात्रा असते. म्हणजे विषय स्वरूपात, इच्छा स्वरूपामध्ये हे महाभूतच आहेत खरं म्हणजे. पंचतन्मात्रा हे महाभूत जे आहेत ना, ऍब्सोल्यूट फॉर्म मध्ये. पंचतन्मात्रा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, एवढ्याच ह्या 5 ह्याच्यातून हे अनंती इच्छा निर्माण होतात. इच्छेचं मूळ हे आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि या पंचमहाभूताचे मूळ तेच आहे. त्या शब्दातून आकाश निर्माण झालाय, स्पर्शातून वायू निर्माण झालेले. असे पंचमहाभूत त्या पंचतन्मात्रातूनच निर्माण झालेले आहेत. कारण ते तन्मात्रालाच विषय म्हटले आणि विषयानेच इच्छा निर्माण होते. हे सर्व इच्छेचा समुच्चय कारण देहामध्ये आहे. तर ते त्या इच्छेमुळेच त्याला पुढे जायचंय ना, म्हणून त्या इच्छाही त्याच्याबरोबर असतात. म्हणजे त्या पंचतन्मात्राही असतात, त्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय असतात आणि मनबुद्धी, चित्त, अहंकारही असतं. एवढा सगळा जमावाला घेऊन जाण्याकरता प्राण लागतो आणि म्हणून ते प्राणाने हे सगळं पुढचा प्रवास होतो. पण परमात्मा सगळीकडे आहे हो. अहो, हे सगळं जरी ते सोडलं तरी तो पार्थिव देहामध्ये तो परमात्मा नाही असं कसं म्हणता येईल? म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये तो अर्थ आहे ना, तो विलक्षण आहे. तो साधारण माणसाला हे कल्पना येणार नाही, कळणार नाही की असं काहीतरी बाबा पार्थिव मध्ये सुद्धा चैतन्य आहे का. ते तर म्हणजे जड झालं ना, त्यातलं चैतन्य निघून गेलं असं म्हणतात साधारण बोलताना. पण कशाला चैतन्य म्हणायचं हे नाही ना समजत. तुम्ही चैतन्य फक्त जीवात्म्याला म्हणत असाल तर ते अर्ध सत्य झालं. पूर्ण सत्य सांगायचं असेल तर तो चैतन्य परमात्मा सर्वत्र, सर्वव्याप्त, समसमान, अनंत काळापासून सर्व काळात आणि सर्व स्थानामध्ये आहे असं त्याचं वर्णन केल्यानंतर पार्थिवात नाही असं कसं म्हणता येईल? म्हणून तो सिद्धांत इथे सांगितला. जीवभाव असतो का? हा, कोणाला? मातीमध्ये, म्हणजे आपण ज्याला अगदी माती म्हणतो त्यात सुद्धा जीवभाव असतो का? बघा, जीवभाव याचा अर्थ काय? पहिल्यांदा जीवभाव म्हणजे काय लक्षात घ्या, मग त्या मातीला आहे की नाही मी सांगतो. जीवभाव म्हणजे माझा स्वतःच स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव. माझ्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव म्हणजे जीवभाव आहे. आणि माझ्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव संपली एकदा आणि माझ्यामध्ये परमात्म्यामध्ये काही भेद नाही संपला की जीवभाव संपला. त्याच्यात काही अशक्य नाहीये खरं म्हणजे, पण ती धारणा होत नाही लवकर. काय तसा प्रत्येक मातीचा जो अणू आहे, कण आहे, किंवा त्याच्यामध्ये असलेला जो अणू आहे, मी अणूपर्यंत जातो. ऍटम म्हणजे मी तिथे आता हा म्हणजे जीवात्मा किंवा जीव आणि सजीव आणि निर्जीव याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला
की प्रत्येक जो ऍटम आहे ना, तो ऍटम सुद्धा हा मी ऑक्सिजन आहे, मी हायड्रोजन आहे असं म्हणतोच की नाही. म्हणजे त्याचा वेगळेपणाचा भाव आला की नाही तिथे. वेगळेपणाचा भाव आला की तो जीव भाव आला असतो. म्हणजे त्याच्याकरता वेगळं काय म्हणजे तुम्हाला मूळ एकदा संकल्पना स्पष्ट झाली की नाही, मग त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते वागतात. ऑक्सिजन ऑक्सिजनच्या स्वभावाप्रमाणे वागतो. एकदा जीवभाव आला की स्वभाव आला, स्वभाव आला की स्वभावाच्या अनुसार कर्म आलं. मला सगळं याचं त्याच्या काहीतरी पाठीमागे वाटतं की काय लोखंडाने लोखंडाचा भाव सोडला तर काय होईल? हा मग नाही सोडणार तो. आणि लोखंडपणाचा जो जीव भाव आहे ना, तेच त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तो सुटला एकदा की तो परमात्म्याशी एकरूप होईल. समजलं ना. पण तुमच्या फॅक्टरीमध्ये असं होणार नाही. लोखंडाचे जे काय समजलं ना. स्वामींची कृपा आहे सगळी. बोला. हा बोला. हा रश्मी बोल. बोल. आपण रश्मी बोल. सायन्स जेव्हा शिकतो ना, तर हो. मॅटर ऍटम्स पासून सुरू करतो. हो, आज हो. म्हणजे इतक्या लो पॉइंट वर जाऊन तुम्ही हे एक्सप्लेन केलंय ना, आता जे डिस्कशन पण झालं, म्हणजे हो, एकदम हो. क्लिअर होत होत कुठेतरी आपण पोहोचतोय असं वाटतं, म्हणजे असं आहे. निश्चितच म्हणजे तिकडेच घेऊन जायचंय. मला जे भौतिक शास्त्र आहेत ना, त्यांना प्रगल्भ करायचंय. मी असं म्हणत नाही आजच्या भौतिक शास्त्रामध्ये जे काही रिसर्च किंवा विकास होतोय, तर तो विकास हा चुकीचा आहे असं मी म्हणत नाही. पण त्याचा आधार जो आहे ना, ज्या आधारावर तुम्ही करता, तो आधार जो आहे तो अपूर्ण आहे. तो अपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही इंद्रियाच्या माध्यमातून त्या गोष्टी पाहता आणि जे दिसतं त्याला सत्य म्हणता ना, तर तिथे गडबड आहे. तरी पण शास्त्रज्ञांनी जे दिसतं त्याच्या पलीकडे गेले. म्हणजे ऍटमचा अभ्यास केला, इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा अभ्यास केला. म्हणजे ते दिसत नाही, पण तरी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून मॅथेमॅटिकल इक्वेशन्स असतील किंवा विशिष्ट प्रकारचे काही दुर्बिणी त्यांनी विकसित केल्या असतील. इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप असतो, त्याच्यामध्ये बेन्झीनची रिंग तुम्हाला दिसते. बेन्झीन कसं दिसतं किंवा मॉलिक्यूल कसा दिसतो हे पाहू शकता तुम्ही. तरी पण हे शेवटी इंद्रियाचाच उपयोग केला तुम्ही. इंद्रियातीत असलेले जे आत्मतत्व आहे, त्या आत्मदृष्टीने जर तुम्ही पाहिलं तुम्हाला काय दिसेल कल्पना करा. लक्षात आलं ना. आता तू केलाच ना, जीवभाव आहे हा? ऍटम मध्ये, हे पण कधी विचार केला नव्हता म्हणजे. हा तो ऍटम म्हणजे ऑक्सिजन म्हणतो मी ऑक्सिजन आहे, झाला ना जीवभाव. हो हो. ऑक्सिजन म्हणजे हायड्रोजन नव्हे, हायड्रोजन म्हणजे ऑक्सिजन नव्हे, आहे का. पण त्याच्या दोघांच्या मिलनाने जे अपत्य निर्माण होतं ते म्हणजे वॉटर आहे. ते वॉटर म्हणजे मी ऑक्सिजनही आहे ना हायड्रोजनही आहे. म्हणजे आई वडिलांचे सगळे गुणधर्म त्याच्यात आले. आता ह्याला जीव म्हणायचं नाही का, हे जीवच आहेत सगळे. अरे लक्षात. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. स्वामी बोला. हा बोला बोला बोला. हे सगळी चर्चा ऐकलं तर एक विचार अजून आला, म्हणजे तशी धारणा नाहीये सध्याशी, पण जे विचार जो आला की म्हणजे परमात्माच परमात्म्याशी गोष्टी करतो सध्या, म्हणजे आपण हा सत्संग हा चाललेला आहे, किंवा आपण कोणाशी गोष्टी करतो किंवा 24 तास जेही काही चाललेलं आहे, खातो पितो जेही करतो, सगळं परमात्माच. म्हणजे खरी आत्मसंवादच असतो हा, पण आपण देहभावात असल्यामुळे आपल्याला कळत नाही. त्याला आत्मसंवादच म्हटलेलं आहे. हा ठीक आहे. नमस्कार. हा बोला. सद्गुरुनाथ महाराज. अरे वा वा वा. नमस्कार. आशीर्वाद आहे खूप. हा झाला आज तुमचा चेहरा पाहायला मिळाला. खूप छान. नाही ते म्हणतात तसं जे तुम्ही आता सांगितलं ते प्रेत भावनेचं, त्याचे एक काय म्हणतात तसं हे निघून गेलं. म्हणजे आपण जे काही करतो, जी भीती असते समोर ठेवलेले, जाऊ नका, हे करू नका, एकदम पुढे हे करू नका, पण ह्याच्यातून हा खूप सुंदर बोध मिळाला. म्हणजे ह्या सगळ्या म्हणतात तशा ना, कोणी सांगितलेलं नसतं. म्हणजे म्हणतात नमस्कार करा, अरे का नमस्कार करा, ह्या गोष्टीतून तुम्ही खूप आज सुंदर असते. म्हणजे सगळ्यांना ऐकण्यासारखं आकलन आहे. म्हणजे म्हणतात तसं प्रत्येकाने हे करावं असं आहे. आणि खूप छान, खूप म्हणतात ना, गोष्टी उलगडत जातात आणि उकलत जातात. हो अगदी खरंय ते. खरंय, अगदी खरंय. छान झालं. तुम्ही एवढं गांभीर्याने ऐकता, खूप आनंद वाटतो. मुलींनाही ऐकायला सांगा. हो नक्की नक्की नक्की. हा तुमच्या मोठी मुलगी विशेषतः ती पुष्कळ अनालिटिकल माइंड आहे तिचं.
त्याच्यामुळे नाही अहो तिलाही खरंय म्हणावं तू खरंय खरं ऐक म्हणावं, काही प्रश्न असेल तर मला एरवी सुद्धा फोनवर विचार म्हणून सांग. हा सांग. चालेल चालेल त्याला नक्की सगळ्यांना खूप चालेल आशीर्वाद, खूप आशीर्वाद. स्वामींची कृपा अखंड आहे. बोला. हा साष्टांग बोल रोहित नमस्कार. बोल. हा, श्री साष्टांग स्वामी नमस्कार. समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. हो आशीर्वाद आहे मोहित. वा वा. हा. रोहित आणि मोहित. हा आज प्रवचन ऐकलं. आज सगळ्यात म्हणजे मोठा मतितार्थ की प्राण त्याचं फंक्शनिंग आणि ध्यानामध्ये आपण म्हणजे ध्यान तर करत होतो, प्राणायाम तर करत होतो, शिकवत होतो, पण त्याचं काय सायंटिफिक हे आहे किंवा त्याचं फंक्शन. फंडामेंटल काय फंक्शन. आहे आणि त्याचा हो. जीवात्म्याशी कसं संबंध आहे हे आज कळलं. वा वा. चला छान झालं. खूपच छान. खूप आनंद आहे अगदी. हा. एक एक उलगडत जातं ह्याच्यामध्ये. काय एक एक गोष्ट अशी उलगडत जाते. मोहित कसा आहे तू? मोहित चांगलं आहे काका. ट्रेनिंग चालू झाली आहे चालू काका. चालू आहे. क्रिकेट सुरू झाला का तुझा? छान. आशीर्वाद द्या काका की लवकरात खूप आशीर्वाद आहे. तुझा एखादा व्हिडिओ वगैरे पाठव मला बॅटिंग करताना. काका. नक्की काका. आणि तुला मॅन ऑफ द सिरीज वगैरे जे मिळालं ना त्याचंही मला पाठव. मला कौतुक आहे. हा खूप कौतुक आहे. खूप श्री आशीर्वाद. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला कल्पना ताई बोला. हा बोला. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सातारा. हा. पहिल्यांदाच योग आला मला तुमचं पहिल्यांदाच प्रवचन ऐकण्याचा आणि भेटण्याचा. छान छान. मी एकदा कुठे येऊन असता गेली तुम्ही? औरंगाबादला. तुमचं हो दर्शन का? घेऊन गेले. हो हो बर हो. मी आपल्या खूप आशीर्वाद सोंदरकर आहे. दादा खानापूरकर या ग्रुप मधली आहे. हा मला- हा हा. आलं. अच्छा अच्छा. बरं बरं. पुण्याला तुम्ही आले होते घरी. हा. हो हो हो. पुण्याला आलते. राम जोशींच्याकडे तुम्ही आला होता तेव्हा तिथली आले होते. हो बरं सिंदूरला बरं. राहायला आहे. हा हा हा. छान. त्यामुळे खूप आज आशीर्वाद खूप छान वाटलं मला. तुमचं दर्शन झालं. ऐकण्याचा योग आला. हो, हो. खूप सुंदर वाटलं. अगदी. इथून पुढे नक्की मी प्रत्येक रविवार जॉईन हो करेल. निश्चित या निश्चित या. हा आशीर्वाद आहे खूप. स्वामी कृपा स्वामी कृपा. स्वामी. स्वामी हा समर्थ बोल. काका. मिनल बोलते. स्वामी समर्थ बोल. हा बोल बोल. मिनल बोल. आम्ही आता मिनल बोल. पैठणला निघालोय म्हणजे रस्त्यात आहे. ऐकतेय मी बर तुमचं आणि मृण्मयी ड्रायव्हिंग करते मेन म्हणजे. बर बर. चला चांगले राहा, व्यवस्थित राहा. छान. हो, हो. हा चांगला उत्तम कृपा आहे. बोला नमस्कार डॉक्टर राहुल. करते का? हो आशीर्वाद आहे. हा राहुल बोला. राहुल नमस्कार. राहुल बोला. हो आशीर्वाद आहे. चला ऐकलं का आजचं प्रवचन? ऐकलं. मुख्य म्हणजे प्रश्न उत्तरातून बऱ्याच गोष्टी बाहेर उकलतात. प्रश्न उत्तर जे हे होतात ना ते तुम्ही ऐकत असालच. तर प्रश्न उत्तरामध्ये लोकांच्या ज्या जिज्ञासा असतात त्या जिज्ञासेतून अनेक गोष्टीचा उकल होतो. आणि जसं आता विचारलं जीवात्मा म्हणजे काय, प्राणतत्व म्हणजे काय, किंवा जीवात्मा गेल्यानंतर तो परमात्मा कसा काय राहू शकतो, असे काय जे प्रश्न विचारले ना तर त्या प्रश्नाचं जेव्हा उत्तर द्यायला जातो तेव्हा त्या मुक्त चिंतनातून बऱ्याचशा गोष्टी उलगडल्या जातात. तर त्याही जरूर ऐकावं म्हणून मी जिज्ञासा म्हणून दुसरा एक त्याचा ग्रुप टाकतो आपण. प्रवचन संपल्यानंतर एक जिज्ञासा म्हणून जे प्रश्नोत्तराचा पण भाग टाकतो आपण. बाकी कसे आहेत तुम्ही? सगळं छान. हो उत्तम आहे की. कृपा आहे महाराजांची हो, कृपा. हो चालेल. हाँ, कौन बोल रहा है? स्वामी समर्थ काका बोल रहा हूँ। जी स्वामी समर्थ. हाँ भरत बोल रहे हैं क्या? कौन बोल रहे हाँ बोल रहा हूँ। हाँ? एक हाँ भरत. हाँ बोलो बोलो. ज्ञान भरत. चक्षु को अगर मैं आगे बढ़ाऊं तो मनुष्य देही हाँ. क्यों, मैं रास्ते में शुआ दिखता है, कुत्ता दिखता है, कौवा दिखता है, ये हाँ. सब भी तो परमात्मा ही है, राइट? तो उनको भी अगर देख बोल. के मैं अगर प्रार्थना की तो वही हो गया ना सब कुछ। नहीं जितना भी अस्तित्व है जो जो हमको दृश्यमान दिख रहा है हाँ वो सारी चीजों में परमात्मा ही है. परमात्मा के अस्तित्व के अतिरिक्त और किसी का भी अस्तित्व नहीं है. वो चाहे पशु हो, पंछी हो, जंतु हो, सब में वही है. जहां हम इसका अस्तित्व है बोलते हैं ना तो अस्तित्व परमात्मा का होता है. ठीक है ना? समझ में आया भरत? भरत हाँ हाँ हाँ, पहले ये लगता था कि मैंने पेड़ पौधे को देखा, अब समझ में आ रहा है पेड़ पौधे मुझे भी देख रहे हैं। बिल्कुल देखते हैं, बिल्कुल देखते हैं. देखिए इसमें आंखें जो हमारे पास जो आंखें वैसे आंखें दिखने चाहिए ऐसी आवश्यकता नहीं है. अभी आत्म तत्व को आंखें कहाँ होती है लेकिन वो देखता है. आत्म तत्व को मन कहाँ है, बुद्धि कहाँ है, लेकिन वो सोचता है, वो चिंतन करता है, वो ईक्षण करता है. समझे नहीं? इसके लिए वो अवयव या इंद्रिय दिखना आवश्यक नहीं है. लेकिन फिर भी उसमें जो परमात्मा है वो इंद्रियों के बगैर भी देख सकता है, चल सकता है, सुन सकता है. तो वृक्ष भी देख सकते हैं, बातें कर सकते हैं आपके साथ.
समझे नहीं? करते हैं पता चला है मुझे काका वो। नहीं, और इसके तो अभी साइंटिफिक एविडेंसेस भी बाहर आए ना। अभी नहीं, जिस वृक्ष के साथ जिस वृक्ष के साथ आप बात करते हैं ना, उनका अच्छा सोचते हैं, तो वो वृक्ष भी आपके बारे में क्या सोचते हैं, इसके अभी पूरे मैपिंग्स हुए हैं। उसमें उनके एनर्जीज जो बाहर आते हैं, वो एनर्जी का भी फोटोग्राफ्स निकला है। उसमें हम बिल्कुल प्रूव कर सकते हैं कि हमारा और उनके साथ में जो आदान प्रदान संवाद होता है, वो संवाद है अवश्य। ठीक है, चलो। और बाकी सब ठीक है? भरत, सब ठीक है ना? हाँ बहुत बहुत बढ़िया चल रहा है। मैं आपको अपडेट करूंगा कॉल करके, बहुत अच्छा चल रहा है। हाँ, अवश्य अवश्य। आशीर्वाद बोला, अमेय बोला, अमेय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, आशीर्वाद आहे. ऐकलं का प्रवचनाचं? हो ऐकलं. हो फारच सुंदर. आणि जो तुम्ही मृतदेहाचा हे दिलात ना संदर्भ, त्यात सगळ्यात चांगला तो हे मिळाला. म्हणजे खूपच सुंदर. म्हणजे असं झालं की त्या मनुष्याला चेकमेट करून टाकलं. त्याचं जे बरोबर. हा, त्याला लिमिट्स दिले आणि सांगितलं की इथे सर्वत्र माझी सत्ता आहे आणि मी आहे. परमेश्वराचा जो मेसेज आहे परमात्म्याचा, तू कोणी नाहीये, सगळं काही माझं आहे. तुला कर्तव्य करायचं. तुला तुझ्याकडे काय दिलेलं आहे? परमेश्वराने मनुष्याला कर्मयोनी म्हणून जन्म दिलेला आहे. तो भोगयोनी नाही. बरोबर. तो भोग प्राप्त करण्याकरता जन्मलेला नाही. तर तो कर्म म्हणजे कर्तव्य करण्याकरता जन्मलेला आहे. कर्तृत्व दाखवण्याकरता नाही. कर्तव्य आणि कर्तृत्वातला एक फरक आहे. तर तुम्ही कर्तृत्वामध्ये कर्ता पण आहे आणि कर्तव्यामध्ये अकर्म आहे. कर्म आणि अकर्म असे दोन शब्द भगवद्गीतेत वापरले. तर अकर्म म्हणजे ज्या ठिकाणी कर्तृत्व भाव नाहीये त्याला अकर्म म्हटले. ज्या ठिकाणी कुठल्याही फळाची इच्छा धरल्या जात नाही आणि ज्या ठिकाणी स्वधर्माचं आचरण केलं जातं त्याला शब्द अकर्म वापरलाय. समजलं ना? म्हणून मनुष्य हा म्हणजे साधना करण्याकरता तो जन्मलेला आहे. तो कर्तव्य करण्याकरता जन्मलेला आहे. तो परमेश्वर प्राप्त करण्याकरता जन्मलेला आहे. हे ज्याला कळालं नाही ना, त्याचं जीवन व्यर्थ. किती पैसे कमवा आणि किती तुम्ही हे करा, पण तुमचं जीवन व्यर्थ झालं समजा. आलं लक्षात? तुम्हाला खूप आशीर्वाद आहे. तुमच्याकडे नेहमी महाराजांची कृपा, स्वामी कृपा. त्यामुळेच काका भीष्मांना भीष्म जे आहे ते कर्तव्यच करत आले शेवटपर्यंत. कर्तव्य शेवट पण कर्तव्य करत आले ते. आणि त्यांना असेल तरी काय म्हणाले? क्षमता असले तरी त्यांनी कर्तृत्व गाजवलं नाही, कर्तव्य मात्र केलं. त्यांनी कर्तव्य केलं आणि नेहमीच भगवंताशी शरणभाव ठेवला. म्हणजे भगवंत शत्रुपक्षात होते बरं का, पण शत्रुपक्षात असताना सुद्धा त्यांचा शरणभाव आणि भक्तिभाव जो आहे तो भीष्माचार्यांचा यत्किंचितही कमी झाला नाही. म्हणून त्यांना श्रेष्ठ वैष्णव म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या मुखातून विष्णू सहस्त्रनाम जे बाहेर निघालं, हे विष्णू सहस्त्रनाम निघणं ही काही साधी गोष्ट नव्हती. सर्वात स्तोत्र म्हणजे आज आपण पाहिलं तर सर्वात श्रेष्ठ स्तोत्र जे आहे विष्णू सहस्त्रनामाचं आहे. आणि ते शरपंजरी असताना त्यांच्या मुखातून निघालं. आणि समोर श्रीकृष्ण भगवान उभे होते. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे काय विलक्षण व्यक्तिमत्व आपल्या महाभारतातले एक जण आहेत की तिथे कर्तव्य म्हणजे कर्तव्य, दुसरं काही नाही. की आपण कौरव पक्षातले आहोत ना, मग कौरवाकडून आपण लढायचं. पण असं लढत असताना सुद्धा भगवंताची भक्ती यत्किंचितही कमी होऊ द्यायची नाही. एवढी विलक्षण गोष्ट आहे, एवढी विलक्षण आहे गोष्ट. आपल्याला हे घेण्यासारखं आहे त्यांच्याकडे. अगदी खरोखर सुंदर आहे. स्वामींची कृपा आहे सगळी. हे समजायला स्वामींची कृपा लागते हो. छान. हा बोला, अजून कोणाला काही बोलायचं? बोला. भीष्मार्जुन गीता कळली होती म्हणजे प्रश्नच नाही, वादच नाही. ते जगले. भीष्माचार्यासारखे ते जगले. ते कर्मयोगी होते. ते त्यांचे इतके श्रेष्ठ कर्मयोगी पाहता येणार नाहीत आपल्याला. म्हणजे प्रेमही आहे आणि तुम्ही बाणही चालवताय. हे कसं काय शक्य आहे हो? कुठल्या माणसाला जमेल का? हातात तलवार घेऊन तुम्ही मारायला जाता आणि ज्याला मारता त्याच्यावर तुम्ही प्रेम करता, असं होऊ शकतं का? ही महत्वाची गोष्ट फार विलक्षण आहे. हा बोला ज्योतिताई, बोला.
हा नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप आनंद आहे काका, अगदी. खूप हो. हा, बोल. आजचा विषय बोला, खूप सुंदर तुम्ही समजावून सांगितला काका. बोला. आणि खूप छान. महत्वाचं म्हणजे पार्थिवाकडे बघण्याचा आता दृष्टी बदलली आता जरा. आता पार्थिवामध्ये परमेश्वर असतो हे माहित नव्हतं. हे महत्वाचं कळलं. महत्वाचं कळालं. हो. आणि आपले भक्त मी सोडून सर्व खूप चिकित्सक आहेत काका. त्यांच्या प्रश्नांचा विषय अजूनच छान समजला जातो. नाही, तो उलगडत राहतो ना, म्हणजे जशी हा, जशी तुमची जास्त. जिज्ञासा जागृत होते तसे जिज्ञासा. प्रश्न निर्माण होतात आणि त्या उत्तरामध्ये अजून ज्ञानाचं तुम्हाला हे मिळतं. छान वाटतं. खूप छान वाटलं काका. खूप आनंद आहे. छान. स्वामींची कृपा आहे. हा, श्री आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. अजून कोण आहे राहिले? हा, कोण आहे त्या? काका श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बोला आजी, बोला. हा, मी आता तिसरा तुमचं हे प्रवचन ऐकते. तिसरा रविवार आहे. हो का? बरं बरं बरं. छान. माझं जरा डोक्यावरून गेलं. हा. आणि नाही नाही, दुसरं काही नाही. हा, बोला दुसरं बोला. समजलं अगदी. आणि आता हे तिसरं पण छान समजलं. छान जो छान. पार्थिव देह जो आहे त्याला आपण जसं समजतो तर ते तसं नाही हे आता कळलं. ते महत्वाचं कळालं. फार फार महत्वाचं आहे. हा, आपण छान. म्हणतो चला, छान. नंतर हा सुरेख दिसतो किती तेज येतं याच्यावरती. छान. त्याचं कारण म्हणजे साक्षात परमात्मा असतो म्हणून असतं. हा, आता तुम्ही बरोबर ओळखला. अगदी बरोबर मुद्दा सांगितला. अगदी योग्य आहे. आज कळलं. छान म्हणतो आपण छान तसं छान. पण ते फार हो सुंदर दिसतं. पण त्याची आपण सगळं हो सहज हो हो. ते आज मात्र कळलं मला. खूप छान वाटलं. तो कसा हा, खूप महत्वाचा मुद्दा कळाला. छान. उत्तम. चला, फार धन्यवाद. हा, छान. असंच ऐका. खूप छान. स्वामी कृपा. बोला, अजून कोण राहील? काका नमस्कार. हा, आशीर्वाद आहे. बोला द्या फक्त. बोला. काय हा, ऐकलं का आता पूर्ण? खूप छान ऐकायला समजलं मिळालं. सगळं. तुमचे स्वामींची आशीर्वाद कृपा आहे. राहू देत. हो, कृपा आहे. कृपा आहे. हा, अखंड कृपा आहे. स्वामींची कृपा. छान. अजून कोण आहे बघा? चालेल, झाले मला वाटतं. किती वाजले? 12:43. विनय हॅलो घुगे काका. कोण? हा, कोण बोलताय? काका एक विचारायचं. रश्मी बोलतीये. हा, बोल बोल. हा, युट्यूबचा जो चॅनल आहे त्याच्यावरनं काही टॉपिक काढलेत का आता रिसेंटली? ते चालू आहे सध्या. त्याच्यावर एक हे चालू आहे. आपलं डेव्हलपमेंट आपण करतोय सध्या. हा, आणि आता पहिले प्रेमरस तर सगळं परमात्मा वगैरे जे आधीचे टॉपिक सगळं आहे होते ते ना, आपण टाकणार आहोत. ते आपण टाकणार आहोत. आता पहिल्यांदा ऑडिट करतोय. कारण एवढे प्रवचन आहेत ना, ते प्रॉपरली रेकॉर्ड झालेले आहेत का, किती रेकॉर्ड झालेत किंवा किती त्यातलं बरोबर नाहीये, हे सगळं पाहतोय आपण. त्याला एक 15 दिवस लागतील आणि नंतर आपण एक नवीन युट्यूब सुरू करणार आहोत. नवीन युट्यूब अच्छा. करणार आहोत. कारण म्हणजे ते मी फक्त ऐकत होते आणि आता टॉपिक संचार निघालेत ते. हा, संचार प्रबोधनाचे नवीन आपण युट्यूब सुरू करणार आहोत. त्या नवीन ओके. युट्यूब मध्ये अच्छा म्हणजे अच्छा. त्यात म्हणून काढलंय. प्रगट प्रवचन फक्त श्री स्वामी विश्व संदेश मध्ये असेल आणि ओके, नवीन ओके. ट्यूबचं नाव जाहीर करण्यात येईल. त्यामुळे तिथे फक्त ओके. संचार प्रबोधन असतील आणि त्या ठिकाणी माझी कॉमेंट्री पण असेल सुरुवातीला. ओके. समजलं ना? चालेल. हा, थँक्यू ठीक थँक्यू. आहे. स्वामी कृपा. रजनी जोशी कोण? बोलल्या ते आता हा, काका. बोलले ना? हा, ठीक आहे. ठीक आहे. अजून कोण राहिला का बघ बरं वृषाली. कोण राहिलाय का? कारण वेळ संपत आलाय. आता झालंय पाऊण वाजायला लागले. काका, चला, सर्व भक्ती भक्तांना. बोलतेय. हा, कोण बोलताय? भक्ती शेटे काका. हा, काका भक्ती शेट्टी. नमस्कार. हा, आशीर्वाद आहे. नमस्कार काका. हो, काका आशीर्वाद आहे. ऐकलं खूप का? छान. हो हा. काका. आणि कम्प्लीट दृष्टीच एक बदलते आणि कुठेतरी अंतःकरणापर्यंत पोहोचते असं आज खूप जाणवलं मला. खूप छान. म्हणजे मी खूप उत्तम. बसलेली तर बाहेर सगळी झाडं पानं होती त्यांच्याकडे बघण्याचा किंवा ते मला पाहतायत हाही एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि कुठेतरी अंतःकरणात या गोष्टी मुरतायत हे आज मला जाणवलंय काका. उत्तम उत्तम. काका फार फार आशीर्वाद असू महत्वाचं. द्या. आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद. स्वामींची कृपा अखंड राहा. त्याला वेळ झालेला आहे आता आणि मी आता इथे थांबतो आणि पुढच्या रविवारी आपण पुढचा भाग घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.